तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला बकासूर असेल, विठ्ठलानाचा तेजा कोणत्या मैदानात पाहताना दिसणार याचा अपडेट घेऊन आलेला आहे मित्रांनो आपण. कारण की आपला देव बकासूर मित्रांनो, त्याची मागच्या मैदानामध्ये हार झाली. आता तो कोणत्या मैदानामध्ये पळणार त्याचा अपडेट आहे. आणि विठ्ठलानाचा तेजा त्याने तर मागच्या मैदानामध्ये जबरदस्त कमबॅक केलता. नवीन खरेदी, त्याचं पहिलंच मैदान आणि ते दोन्ही गुलालात राहिले. ती घरची गाडी मित्रांनो, घरचा साज पळून सुद्धा गुलालात राहत असतो. आणि आता आपल्याला घरचा साज कोणत्या मैदानात पाहताना दिसणार त्याचा अपडेट घेऊन आलेलो आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला एक दुसरा एक बैल नवीन वर्षामध्ये 2 तारखेला पाहताना दिसणार आहे. मैदान आहे मित्रांनो, त्या मैदानामध्ये कोणता नंदी पळतो तेच तुम्हाला सांगणार आहे. कारण की मित्रांनो, 1, 2, 3, 4 या 4 तारखेला लगातार मैदान आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला कोणकोणते नंदी पाहताना दिसणार तुम्हाला तेच सांगणार आहे. आपला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कारण की मित्रांनो, एक दुसरा एक बैल एक दुसरा एक बैल. कारण की मैदानाचं बक्षीस स्वरूप सुद्धा सुंदर येते. पहिलं बक्षीस आहे मित्रांनो ₹1,00,000. 2 नंबरला बक्षीस आहे ₹71,000. तिसरा आहे 51, 31 असे सुंदर असे बक्षीस स्वरूप आहे 21, 11, 10. कारण की मित्रांनो, या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठलानाचा तेजा पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण की विठ्ठलानाचा तेजा आणि आपल्याला घरचा साथ पाहताना दिसू शकतो. चित्र्या आणि विठ्ठलानाचे तेजा या मैदानात आपल्याला विठ्ठलानाचा तेजा 100% पाहताना दिसू शकतो. पायरा सुद्धा घरची गाडी असणार आहे. कारण की मित्रांनो, पर्व सुद्धा तिसरा आहे. मैदान सुद्धा मित्रांनो भव्यदेव मैदान पार पडणार आहे. कारण की मित्रांनो, देवीच्या निमित्त आहे मित्रांनो, ते यात्रानिमित्त भव्यदेव मैदान आहे. राहिला प्रश्न आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानात पाळणार. कारण की मित्रांनो, येत्या श्री स्वामी भक्तदेवांचे मित्रांनो महाराज भव्यदेव ओपन बैलगाडा शर्यत मैदान महाराष्ट्र केसरी 2026 मानाचे पारंपरिक हिंद केसरी मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदान वार रविवार मित्रांनो रविवार या रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. कारण की मित्रांनो, या मैदानामध्ये आपल्याला फायनलसाठी प्राप्त बक्षीस पहिलं बक्षीस आहे मित्रांनो तब्बल ₹1,00,000. 81,000, 61, 51, 41, 31, 21, 15, 11. क्वार्टर फायनल सुद्धा आहे मित्रांनो 10, 8, 6, 5, 5, 3, 3. मित्रांनो, बक्षीस स्वरूप सुद्धा सुंदर ते या मैदानामध्ये आपल्याला महाराष्ट्रातले बरेचसे टॉपचे नंदी पाहताना दिसणार आहे. आपला देव बकासूर मित्रांनो 1 तारखेला पळणार आहे. ते 1 तारखेला जर नाही पळाला तर आपल्याला 100% येत्या 4 तारखेला 1 तारखेला पळून सुद्धा मित्रांनो आपल्याला शक्यतो 4 तारखेला ते पाहताना दिसू शकतो. नाहीतर आपल्याला डायरेक्ट या 4 तारखेला 100% आपला देव बकासूर या मैदानात पाहताना दिसणार आहे. आणि राहिला प्रश्न मित्रांनो, मोहिल शेठ धुमा सुजगाव यांची नवीन खरेदी लवकरच आपल्याला मैदानात पाहताना दिसणार आहे. त्याच्यानंतर महाराज सुद्धा मित्रांनो आपल्याला पाहताना दिसणार आहे ओपनच्या मैदानामध्ये. त्याला पायरा सुद्धा टॉपचा असेल आपण. कारण की मित्रांनो, पैरे तर माहित नाही, अंदाजे सांगायचे हो असं तसं मित्रांनो. अंदाजे पैरे सांगून काही फायदा बी नाही. कारण की मामा पैरे शक्यतो कोणाला सांगत नाही. जेव्हा जोठ्यात येतो तेव्हाच पैरे कळते. तोपर्यंत पैरे कोणालाही कळत नाही. अंदाजे पैरे सांगून मित्रांनो, त्याच्यामुळे अंदाज सांगायचं काम नाही. जो रिअल असेल तो नुसतं कोणत्या मैदानात पळणार हेच माहिती आपण देत असतो. धन्यवाद.